अमित शहांची 24 एप्रिलला रत्नागिरीमध्ये जाहीर सभा होणार आहे आणि 24 एप्रिल आधी रत्नागिरीचा तिढा सुद्धा सुटण्याची शक्यता आहे। रत्नागिरीची जागा भाजपला की शिंदेंच्या सेनेला हे लवकरच स्पष्ट सुद्धा होईल। त्यामुळे कोकणामधील जागेवर भाजपचं विशेष लक्ष पाहायला मिळते आणि त्याच तिढा सुटत नाही आणि त्यामुळे अमित शहांची 24 एप्रिलला रत्नागिरीमध्ये जाहीर सभा होणार आहे। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत आहेत। ओम, आपण पाहतोय रत्नागिरी सिंधुदुर्गाचा तिढा सुटत नाहीये, उमेदवारीचे अर्ज दोघांनी सुद्धा भरलेले आहेत। 24 एप्रिलला तरी तिढा सुटणार का? श्रद्धा, आपण पाहिलं असेल नारायण राणे असो किंवा किरण सामंत असो, या दोघांनीही प्रत्येकी 4 उमेदवारी अर्ज आपल्याकडे घेऊन ठेवलेत। मात्र उमेदवार कोण असेल याबाबत स्पष्टता होत नाहीये। या सगळ्या घडामोडी घडत असताना आज अमित शहांच्या सभेबाबत निश्चिती आलेली आहे। 24 एप्रिल रोजी अमित शहा रत्नागिरीमध्ये संध्याकाळी सभा घेणार आहेत। या सभेपूर्वी उमेदवार कोण असेल हे निश्चित करावं लागणार आहे, कारण रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेबाबत अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 19 एप्रिल आहे। त्यामुळे येत्या 1 ते 2 दिवसामध्ये या जागेबाबत निर्णय भाजप आणि महायुतीला जाहीर करावा लागेल। किरण सामंत असतील किंवा उदय सामंत असतील, हे दोघेही बंधू या जागेसाठी सातत्यानं आग्रही भूमिका घेतात। भाजपचे शीर्ष नेतृत्वासोबत त्यांच्या बैठका होतात, मात्र निकाल काहीसा सामंत यांच्या बाजूने येतोय असं दिसत नाहीये। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जर नारायण राणेंना उमेदवारी जाहीर झाली तर सामंत बंधूंची भूमिका काय असणार आणि एकंदर 24 तारखेच्या सभेमध्ये कोकण हा शिवसेनेचा कधी काही बालेकिल्ला समजला जात होता, या बालेकिल्ल्यात अमित शहा नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। श्रद्धा, नक्कीच ओम, धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।